नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. निलेश कडतीला 4 दिवस पोलीस कोठडी. आरग तालुका मिरज येथील रेल्वे माल धक्क्यावरील ठेका आणि खंडणीच्या वादातून 14 वर्षीय निष्पाप बालक वेदांत बाळूबंडकर या बालकाला गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार व नामचीन गुंड निलेश विठोबा गडते याला सोमवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्राथमिक चौकशीत त्याने स्वतःच्याच बंदुकीतून गोळीबार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्राथमिक चौकशीत त्याने स्वतःच्याच बंदुकीतून गोळीबार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं. न्यायालयाच्या आवारात त्याला आणण्यात आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर या क्रूर कृत्याची थोडीफार सुद्धा शरम दिसून आली नाही. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरग येथील मालधक्क्याचं काम लक्ष्मण खरात याच्याकडे आहे. खरात यांनी ते काम सोडावे आणि 10 लाख रुपयांची खंडणी द्यावी यासाठी निलेश गडते दबाव आणत होता. यावरून बुधवारी त्याने खरात यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला धमकावले. या घटनेनंतर जत पोलीस ठाण्याबाहेर हमाल पंचायतचे नेते कार्यकर्ते जमा झाले असता दोन्ही गट समोरासमोर आले. समस्त हमालांनी गडते समर्थकांच्या वाहनावर दगडफेक केली. याच रागातून हमाल नेते बाळासाहेब बंडकर यांना मारण्यासाठी गडतेने सांगली गाठली आणि अंगणात मोबाईल पाहत बसलेला त्यांचा नातू वेदांत याच्यावर थेट गोळी झाडून त्याची निर्घृण हत्या केली.